काय झालं, मी वारंवार ह्या बाबतीत मी MIDCला पण सांगितलं होतं की पाईपलाईन इथे बाहेर मोकळी आहे, तिथे खड्डे पडलेले आहेत. ते आता जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष झाली की ते त्यांनी पाईपलाईन ती मुजवलेली पण नाही आहे. वारंवार सांगितलं आणि आज सकाळी पाहिलं तर इथे या ठिकाणी पाणी साठून नाल्यामध्ये संपूर्ण असं दुर्गंधी पसरलेली आहे आणि त्याला फेस आला आहे, पाण्याचा रंग काळा आहे. वास्तविकता ह्या गोष्टी त्यांनी हे म्हणजे तिकडे लक्ष द्यायला हवं होतं, परंतु का लक्ष दिलं नाही मला माहीत नाही. गटारीची कामं पण चालू आहेत, त्या गटारीतल्यासुद्धा आम्हाला घरात जायला पण प्रॉब्लेम झालेला आहे. आणि मी त्यांना वारंवार सांगितलं की त्या गटारी नाल्याला जोडू नका, नाल्याचं पाणी सगळं त्या गटारीत येऊन मिलापनगरमध्ये पसरतं. त्याप्रमाणे याच्याबद्दल काही लक्ष दिलेलं नाही आहे. कुठल्या कंपन्यांनी पाणी सोडलं जातं? बहुतेक असं जरी वाटतं की कुठल्या तरी कंपनीने हे पाणी सोडलेलं असावं, कारण असा रंग याच्यापूर्वी कधीच आलेला नव्हता. या प्रथमच असं पाणी आम्ही बघतोय. रंग त्याचा काळा आहे आणि फेस आहे, त्याच्यावरती डास पण एवढे झालेले आहेत आणि ते डास आम्हाला वारंवार त्याचा त्रास होतो त्या डासांचा. ह्याप्रमाणे MIDCने याच्याकडे लक्ष घालून हा प्रकारचा नाला एकतर पूर्णपणे व्यवस्थित बंद करून घ्यावा आणि त्याच्याप्रमाणे त्या डासांची प्रादुर्भाव होऊ नये, असं पाणी साठू नये. पावसाळ्यात तर अक्षरशः इथे गुडघाभर पाणी साचलेलं असतं आणि हा नाला जर भरला आणि हेच पावसाचं पाणी बाहेर येतं आणि आम्हाला अशा पाण्यामध्ये इथे राहावं लागतं. याबद्दल MIDCने काहीतरी कार्यवाही करावी अशी आमची मागणी आहे.